कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात 27 फुटी जो आहे त्याच्याऐवजी 100 फुटी पुतळा उभारू का या संदर्भामध्ये राज्याच्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली चर्चा होईल आणि राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री सगळ्यांचं म्हणणं जाणून घेऊन जे ठरवतील ते अंतिम होईल। आता या प्रकरणातील दुसरा एक मुख्य आरोपी चेतन पाटील याला कोल्हापुरात पकडलं गेलं असं एक चर्चा आहे। मी सांगितलं ना, पोलीस डिपार्टमेंट त्यांचं काम करतं चौकशी करण्याचं। आता चौकशीमध्ये ज्यांना ज्यांना त्यांनी बोलवलं पाहिजे, जे कोणी असतील त्यांना बोलवतात, जे कोणी पसार झालेले आहेत त्यांना शोधतायत आणि त्यांना त्या ठिकाणी ताब्यामध्ये घेऊन त्यांच्याकडनं चौकशी करतात। चौकशी करणाऱ्या व्यक्ती जोपर्यंत आम्हाला रिपोर्ट देत नाही की असं असं आहे तोपर्यंत आम्ही काय सांगणार आहे? चौकशी तर होऊन दिली पाहिजे ना। चेतन पाटीलला ताब्यात घेतलंय त्या संदर्भामध्ये हे संपूर्ण पोलीस यंत्रणा आणि बाकीची लोक काम करतात। यामध्ये मी काही आपल्याला सांगू इच्छित नाही की बाबा ह्याला ताब्यात घेतलं ताब्यात। पोलिसांना ज्या ज्या लोकांना ताब्यात घ्यायचं असेल त्या पद्धतीनं पोलीस त्यांचं काम करतील, तो त्यांचा अधिकार आहे, ते चौकशी करतात। दादा या पवित्र ठिकाणी आंदोलन तीव्र निषेध व्यक्त करतायत, काय शिवप्रेमींना आवाहन करा? काय शिवप्रेमी आंदोलन निषेध व्यक्त करतायत महाराष्ट्रामध्ये? आम्ही त्यांना सांगितलेलं हे घडताच काम। मी तर महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागितली। ह्याच्या संदर्भामध्ये मला हे नेव्हीने केलं, हे पीडब्ल्यूने केलं, हे असला वाद घालण्यात आता काही अर्थ नाही। पहिल्यांदा संपूर्णपणे व्यवस्थितपणे चौकशी करून पुन्हा इथं महाराजांचा एक चांगल्या पद्धतीनं भव्य दिव्य अशा पद्धतीनं स्मारक झालं पाहिजे, पुतळा उभा राहायला पाहिजे। त्या प्रकारे त्या प्रकारे सरकारने लक्ष घातलंय। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल पण बैठक बोलवली, परवा पण बैठक बोलवली, त्यांनी पण काही सूचना दिलेल्या आहेत। काल रात्री माझंही सीएम साहेबांशी बोलणं झालं, त्यावेळेस देवेंद्रजी पण होते। आम्ही सगळ्यांनी एकमेकाशी चर्चा केलेली। ती काही चर्चा बाहेर म्हणजे जनभावना लक्षामध्ये घेऊन पुढचे सगळ्या गोष्टी करायचं ठरवलं। दादा जो राडा झाला 2 दिवसापूर्वी, म्हणजे हे पवित्र ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर, ज्याचं त्याला कळालं पाहिजे। हे मला ह्या गोष्टी मी तर नेहमी म्हणतो, आपल्याही मार्फत ह्या महाराष्ट्राला पहिले संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर मुख्यमंत्री मिळाले ते यशवंतराव चव्हाण साहेब मिळाले। सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, कशा पद्धतीनं तिथं राजकारण झालं पाहिजे, सुसंस्कृतपणा कसा दाखवला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेल्या आहेत। उभ्या महाराष्ट्राला त्यांच्याबद्दल अभिमान आहे। नंतर पंतप्रधान, उपपंतप्रधान पदापर्यंत, गृहमंत्र्यापर्यंत, अर्थमंत्र्यापर्यंत, परराष्ट्र मंत्र्यापर्यंत, ते त्या ठिकाणी तिथं विरोधी पक्षनेत्यापर्यंत त्यांनी अनेक पदं दिल्लीमध्ये भूषवली। आणि आज देखील आपण चव्हाण साहेबांचा इतिहास वाचला, त्यांच्यावर लिहिलेली पुस्तकं वाचल्यानंतर आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील। त्याच्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने, आमच्या सहित सगळ्या राजकीय पक्षांनी तारतम्य ठेवलं पाहिजे, तिथल्या नेत्यांनी तारतम्य ठेवलं पाहिजे, तिथल्या कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात काही पण करता कामा नये। ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जी आहे त्या प्रकारे सगळ्यांनी वागलं पाहिजे। तानाजी सावंत असं म्हणाले की मला बाकीचं कुणाचं मी इतकं स्पष्ट सांगितलं तरी देखील तुम्ही पुन्हा मला तेच विचारता साहेब।